अतुल, काल संजय राऊतांची पीसी झाली आणि त्या दरम्यान त्यांनी भाजपवर अनेक आरोप लावले, विशेषतः किरीट सोमय्या असतील, मोहित कंबोज असतील आणि त्याचबरोबर काही भ्रष्टाचार देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीत झाले असं त्यांनी सांगितलेलं नाही, मी कालही सांगितलं, आजही पुन्हा एकदा सांगतो की संजय राऊत हे पूर्वी कंपाऊंडरकडनं औषध घ्यायचे असं त्यांनी सांगितलं. आता ते कंपाऊंडरकडनंही घेत नाही आहेत, बहुतेक पाटकरकडनं घेत आहेत का 100 कोटीचं कोविड सेंटरचं कॉन्ट्रॅक्ट ज्या परळमधल्या चहाच्या दुकानवाल्यांना मिळालं त्यांच्याकडनं घेत आहेत. आणि त्याच्यामुळे संजय राऊतांच्या सर्व बेफाम खोट्या आरोपांना आमचं एकच उत्तर आहे, राज्य सरकार तुमचं आहे, तुमच्याकडे इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग आहे, अँटी करप्शन ब्युरो आहे, एक्स्टॉर्शन सेल आहे. आमची कोणाचीही चौकशी करा, कुठल्याही प्रकरणाची चौकशी करा. आम्ही काही त्यांच्यासारखा थैथैट करत नाही आहोत. महाराष्ट्राचा अपमान झाला, आम्ही म्हणजे महाराष्ट्र आहोत. आणि त्याच्यामुळे राऊतांना पहिलं तर हे प्रश्न विचारला पाहिजे की त्यांच्याकडे जर का भ्रष्टाचाराची माहिती आहे तर ते 2 वर्ष गप्प का बसले, हा माझा राऊतांना प्रश्न आहे. आणि त्यामुळे जरूर चौकशी करा, तुम्हाला पाहिजे त्या डिपार्टमेंटकडनं करा, एवढंच आमचं राऊतांना सांगाय. तुमच्या असल्या भंपक आणि गटार गंगेसारख्या रोज जे तुमचं वाहतं आहे त्याला महाराष्ट्राची जनता किंमत देणार नाही आणि देत नाही आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं. आणि असल्या पोकळ वल्गना आणि धमक्यांमुळे जर का एखादी तपास यंत्रणा त्यांचं काम थांबवेल या भ्रमात राऊतांनी राहू नये. कर नाही त्याला डर कसली, जसं आम्ही म्हणतोय करा ना आमची चौकशी. तुम्ही जे कुठले आरोप केले त्या आरोपांची चौकशी करा. माझं राऊतांना विनंती आहे, अरे एकदा तर म्हणा ना की माझी चौकशी करा, असं म्हणावं, एकदा तरी म्हणा. एवढंच महाराष्ट्राच्या जनतेला छळलं जात आहे. या तपास यंत्रणा घरात घुसतात, मुलाबाळांना धमकावतात, लहान लहान मुलांना धमकावतात, अशा पद्धतीचं पण आरोप त्यांनी लावला. संजय राऊत म्हणजे महाराष्ट्र आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या नगरपालिकेत सोडा हो, नगरपालिकेच्या निवडणुकीतसुद्धा संजय राऊत निवडून नाही आले. यांच्या पक्षाला आमच्याशिवाय युती केल्याशिवाय आमच्याबरोबर यांना कधी 100 जागासुद्धा मिळाल्या नाहीत. हे म्हणजे महाराष्ट्र कोणी सांगितलं? संजय राऊतांना वाटतं की त्यांचा भांडूपचं घर आणि मातोश्री म्हणजे महाराष्ट्र आहे, तर गैरसमजात राहू नकात म्हणावं. त्यामुळे महाराष्ट्र म्हणजे तुम्ही नाही आहात. आणि राऊतांना म्हणावं की एक महानगरपालिकेची तर निवडणूक लढवा आत्ता, कारण आयुष्यभर तुम्ही राज्यसभेत गेलेलात आणि त्यामुळे एखादी निवडणूक लढवा. राऊत उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं. अरे मी सुरुवातीलाच सांगितलं ना की त्यांनाही आता ते कंपाऊंडरकडनंही गोळ्या घेत नाही आहेत. असं आहे, महाराष्ट्र राज्याचं एक इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग आहे. जर का धमक्या दिल्या आहेत तर एक्स्टॉर्शन सेल असतो. त्या एक्स्टॉर्शन सेलमध्ये ज्यांना कोणाला धमक्या दिलेल्या आहेत त्यांनी कंप्लेंट केली पाहिजे. आणि एक्स्टॉर्शन सेलचे जे अधिकारी असतात त्यांनी त्याची चौकशी केली पाहिजे. पण हे काही ते करत नाहीत, कारण त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे आम्ही असं म्हणतो आहे का की तक्रारी करू नकात, त्याची चौकशी करू नकात, करा ना. राऊतांना माहीत नसेल म्हणून सांगतो की एक्स्टॉर्शन सेल आहे राज्यामध्ये वर्षानुवर्ष. जी व्यक्ती पब्लिक सर्वंट नाही, म्हणजेच आमदार खासदार किंवा सरकारी नोकरीत नाही, त्या व्यक्तीविरुद्ध कंप्लेंट करायची असेल तर इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग आहे, एक्स्टॉर्शन सेल आहे, तिकडे तक्रार करा आणि इन्क्वायरी करा. पण राज्याचे पोलीस बहुतेक आता या मुख्यमंत्र्यांचे ऐकत नाही आहेत, गृहमंत्री तर अस्तित्वातच नाही आहेत. आणि त्याच्यामुळे असल्या पोकळ वल्गना त्यांना म्हणावं करू नकात. फार आरोप केलेत तर आम्हीसुद्धा त्यांच्यावर क्रिमिनल डिफेमेशन केस दाखल करू शकतो. आम्ही कायद्याच्या चौकटीत काम करणारे लोक आहोत आणि याची त्यांनी जाणीव ठेवावी, एवढंच मी संजय राऊतांना सांगेन. ते म्हणाले की भाजपचा चेहरा उघडा करतात संजय राऊत. संजय राऊत आणि नाना पटोले हे सगळे एकाच मायेचे मणी आहेत. आणि त्याच्यामुळे एक दुसऱ्याला पाठिंबा देतो आणि दुसरा तिसऱ्याला पाठिंबा देतो. ते महावसुली सरकार जी आहे यांचे हे धंदे आहेत. त्यांना मी नाना पटोलेंना हेच सांगेन की तुमचं सरकार आहे ना, मग
तुम्ही चौकशी करा ना. आम्ही कुठे म्हणतोय चौकशी करू नका. आणि चौकशी तुम्ही लावलीत तर आम्ही असं म्हणतो का महाराष्ट्राचा अपमान झाला आहे, ही चौकशी सूडबुद्धीने चालू आहे. मी मागाशीच सांगितलं, अहो वृक्ष लागवडीची चौकशी करणार होते ना, हे काय झालं त्याचं मला माहिती पाहिजे. वृक्ष लागवडीतल्या तथाकथित भ्रष्टाचाराची हे राज्य सरकार चौकशी करणार होतं, कुठपर्यंत आली चौकशी. डेलकरांच्या आत्महत्येची चौकशी करणार होते, कुठपर्यंत आली सांगा आम्हाला. भारतीय जनता पार्टीच्या IT सेल आणि ड्रग कनेक्शनची चौकशी, ते जे सध्या तुरुंगात आहेत ना गृहमंत्री माजी, त्यांनी घोषणा केली होती सभागृहात आमच्यासमोर. काय झालं चौकशीचं कळू तर द्या. आणि त्याच्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे अराजक राज्यामध्ये आहे. सत्ताधारी पक्षाचेच मंत्री आणि लोक आरोप करत आहेत. अहो तुम्ही इन्व्हेस्टिगेशनची ऑर्डर दिली पाहिजे, पण ते करण्याचं धाडस नसल्यामुळे हे त्यांचे उद्योग चालू आहेत. सर, काल गेल्या 2 दिवसापासून आधी काँग्रेसचं आंदोलन, मग आता शिवसेनेने ज्या पद्धतीने काल गर्दी जमवली, असं वाटतंय का सर्वांचे आता म्हणताय आंदोलन करणाऱ्यांचे चेहरे बघून की आता करोनामुक्त मुंबई झालेली आहे, महाराष्ट्र झाले असं घोषित करायला हरकत नाही? त्याला जोडून दुसरा एक प्रश्न ते म्हणजे शिवजयंतीवरती देखील निर्बंध लावण्यात आले, मात्र दुसरीकडे एवढ्या तुफान गर्दी केली जाते सत्ताधारी पक्षाकडून. करोनामुक्त मुंबई महाराष्ट्र झाला आहे की नाही हे तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे. कारण काय आहे की ते काही घराच्या बाहेर यायला तयार नाही आहेत. काल सल्लागार समितीची, विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली तरी हे ऑनलाईनच, हे काही प्रत्यक्ष यायला तयार नाहीत. आणि त्यामुळे करोनामुक्त झाली आहे की नाही, पण त्यांचा जो व्यवहार आहे शिवसेनेचा असेल काँग्रेसचा असेल त्याच्यावरनं ते नियम धाब्यावर बसवत आहेत. आणि हे आज नाही चालू आहे. करोनाच्या पीकच्या अवस्थेतसुद्धा हेच होतं. संजय राठोडांनी गर्दी जमवली, गुन्हा दाखल झाला. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं उद्घाटन पुण्यामध्ये केलं वर्षभरापूर्वी, झाला अजित पवारांवर गुन्हा दाखल? नाही झाला. मुख्यमंत्र्यांनी आम्ही केलेल्या मेट्रोच्या ट्रायल रनचं उद्घाटन करण्याकरता माझ्या मतदारसंघामध्ये 1000 लोक जमवली, झाला मुख्यमंत्र्यांवर गुन्हा? नाही झाला. त्यामुळे मी म्हटलं हे अराजक आहे. इथे सत्ताधाऱ्यांना नियम नाहीत, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना नियम नाहीत. मरायचं ते फक्त जनतेने मरायचं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या संदर्भातला मुद्द्याला मी एकच उत्तर देतो, कोण उद्धव ठाकरे? ते ठरवणार महाराजांच्या जयंतीला किती संख्या आणायची. आम्ही वाजत गाजत जल्लोषात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मुंबईभर साजरी करणार आहोत. असेल हिंमत उद्धव ठाकरेंमध्ये तर आमच्यावर खटले दाखल करून दाखवा. आता तुम्ही मेट्रोचा उल्लेख केला. आज मेट्रोचं एक वर्कशॉप होतं आहे. मेट्रोचं जाळं मुंबईभर खरं तर मिळायला सुरुवात केलेली होती तुमच्याच कारकिर्दीमध्ये, परंतु आता बरेचसे प्रोजेक्ट जे आहेत ते रखडलेले आहे. असं कळतं आहे की महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर 2 जे प्रकल्प आहेत ते सुरू करण्याचा प्रयत्न केला जातो. नाही, ते प्रकल्प जर का तांत्रिकदृष्ट्या योग्य असतील तर ते लवकरात लवकर चालू केले पाहिजेत. ते काही हे मुख्यमंत्री आहेत म्हणून ते अडवले पाहिजेत अशी भारतीय जनता पार्टीची भूमिका कधीही नव्हती, असणार नाही. फक्त या सरकारला हा रोगच जडला आहे की प्रत्येक गोष्टीचं बारसं आणि नामकरण करायचं काम आमची, पण हे नामकरण करतायत. पण ठीक आहे, त्यांचं जे कर्तृत्व आहे त्यातून ते सिद्ध होत आहे. आणि मेट्रो खोळंबली आहे की नाही, तर मेट्रो खोळंबलीच आहे ना. कारण मेन मेट्रो जी आहे कुलाबा टू सिब्स अंडरग्राऊंड 22,000 कोटीची ती मेट्रो यांनी थांबवून ठेवलेली आहे. आणि त्याच्यामुळे मुंबईकरांचा वरचा भार हा तिकिटाचा वाढणार आहे. नाना पटोलेंनी काल पंधरामध्ये एक वक्तव्य केलं आहे की 10 मार्चपर्यंत त्या सरकारचं काय ते बघावं लागेल राज्यात, अन्यथा आम्हालाही काही भूमिका घेतली लागेल. नेमकं नाना पटोलेंचं दुखणं काय आहे? सरकारला ते अंतर्गत गर्दीत इशारा देत आहेत का हा इंटरनल पॉलिटिक्सचा भाग आहे? असं आहे, नाना पटोलेंचं दुखणं काय आहे तर ते एवढंच असू शकेल की त्यांची कोट अनकोट कामं मुख्यमंत्री करत नसतील, दुसरं काय दुखणं आहे त्यांचं. पण काँग्रेसला स्वाभिमान नाही आहे. त्यामुळे काँग्रेस केवळ सत्तेमध्ये चिकटून बसलेली आहे. मी 2 गोष्टींचा फक्त उल्लेख करतो. अनुसूचित जातीच्या लोकांचं प्रमोशनमधलं रिझर्वेशन या सरकारने रद्द केलं. यांनी घोषणा केली की ते रिस्टोअर केलं नाही तर आम्ही आंदोलन करू. यांनी काही केलं नाही. ऊर्जा विभागाला
2,000 कोटी 3,000 कोटी 5,000 कोटी रुपये अनुदान दिलं पाहिजे, ही सुद्धा मागणी आमची होती, काँग्रेसची पण होती, पण ते सुद्धा दिलं नाही. तरीसुद्धा काँग्रेस सत्तेमध्येच आहे. त्यामुळे नाना पटोलेंच्या वक्तव्यांकडे मी ना गांभीर्याने घेतो आणि त्यांचा जो काही राग असेल तो मी मगाशी म्हटल्याप्रमाणे व्यक्तिगत काम कोट अनकोट झाली नसतील म्हणून असेल. हरकती आणि सूचना नोंदवण्याची भाजपच्या वतीनं किती हरकती सूचना नोंदवल्या गेल्या याबद्दल आपल्याला ते कल्पना. हरकती अनेक लोकांनी नोंदवलेल्या आहेत, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पण नोंदवलेल्या आहेत. आता फक्त त्याचा एक्झॅक्ट आकडा जो आहे तो त्यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी किती केलं आहे, पण 100% 300-350च्या वर आम्ही हरकती त्या ठिकाणी नोंदवलेल्या आहेत. जेव्हा याचं हिअरिंग होईल तेव्हासुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आणि नगरसेवक आमदार म्हणून सुद्धा आम्ही त्या हिअरिंगच्या मध्ये आमची भूमिका मांडणार आहोत. भास्करजी 2 दिवस आधी जर बघायला गेलं तर भाजप आणि काँग्रेस आमने सामने आलं होतं. त्यामुळे सत्ताधारी पक्षाने असा आरोप केला होता की भाजपमुळे मुंबईकरांचे हाल झाले, रस्ते वगैरे रोखले गेले. मात्र काल एवढा गाजावाजा केला पत्रकार परिषदेचा आणि शिवसेना भवन अख्खं जाम झालं होतं, तेव्हाही मुंबईकरांना त्रास झाला. यावरती तुम्ही काय सांगाल? नाही, तुमचा प्रश्न योग्य आहे, फक्त त्याचा पत्ता चुकला आहे. हा प्रश्न तुम्ही राऊतांना विचारला पाहिजे. हा प्रश्न त्यांचे जे अत्यंत कार्यक्षम चांदा ते बांदा रोज हिंडणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, जे रोज फेसबुक लाईव्हमधनं जनतेला उपदेशाचे डोस पाचतात, अशा गोष्टी करू नकात, त्यांना विचारलं पाहिजे. आणि काँग्रेसने आंदोलन छेडलं, आम्ही नव्हतं छेडलं ना, ते सत्ताधारी पक्ष आहेत आणि त्यामुळे प्रश्न अत्यंत योग्य आहे. पण त्याचा पत्ता जो आहे तो नाना पटोलेंना विचारा किंवा राऊतांना विचारा किंवा मुख्यमंत्री तुम्हाला जर का भेटू शकले तर त्यांना विचारा. आम्हाला विचारून काय उपयोग आहे. आणि त्याच्यामुळे राज्यामध्ये अराजक आहे. सत्ताधारी पक्षाचेच प्रमुख आंदोलनं करतात, कायदे तोडतात, नियम धाब्यावर बसवतात आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अराजक सदृश्य परिस्थिती ही निर्माण झालेली. की आजची जी बैठक आहे ती नेमकी कशासाठी बोलवण्यात आलेली आहे? असं आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता वॉर्डांची नवीन रचना ही निवडणूक आयोगाने केलेली आहे. त्यामुळे मुळामध्ये या सर्व वॉर्ड रचनेचा नक्की काय बदल झालेत, कुठे बदल झालेत, या सगळ्याचा आढावा घेण्याकरता आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे पदाधिकारी जे आहेत, हे मंडल अध्यक्ष म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष, महामंत्री या सगळ्यांबरोबर मंडलच्या आम्ही सगळी आढावा घेणार आहोत की कुठे वॉर्डात बदल झाले, काय बदल झाले, या सगळ्या प्रकारची चर्चा करण्याकरता आम्ही मंडल अध्यक्ष आणि महामंत्र्यांना बोलवलेलं आहे.